शी जोड आपण संपर्कात राहूयात। पुढची बातमी येते ती भारतीय जनता पार्टीच्या गोटातून आहे। पुणे भाजपाच्या सुकाणू समितीची बैठक सुरू झाली आहे। पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काही जुळत नाहीये, तेव्हा शिवसेनेला जागेचा नवा प्रस्ताव पाठवण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। या बैठकीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश उपस्थित आहेत। आपण पटकन रोहन कदम यांच्यापर्यंत पोहोचूयात। रोहन, आजच्या घडीला शिवसेनेची मागणी किती आहे, किती जागांची आहे आणि भाजपाला किती जागा सोडायच्या आहेत? खरं तर भाजपची शिवसेनेची जी आहे ती सगळ्यात कमी मागणी होती, कारण का पहिल्या दिवशी जेव्हा प्रस्ताव मागितला होता त्यावेळेस शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केवळ 30 ते 35 जागांचा प्रस्ताव दिला होता। तो प्रस्ताव देखील भाजपने अमान्य केला आणि केवळ 12 जागा ज्या आहेत ते त्यावेळेस दिलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा शिवसेनेने सांगितलं की इतक्या कमी जागांचा प्रस्ताव देऊन देखील तुम्ही आम्हाला केवळ 12 जागा देत असाल तर हे योग्य नाही, अशा रीतीने त्यांची चर्चा देखील 2-3 दिवस सुरू झाली। त्यानंतर 15 जागा द्यायच्या मान्य केल्या, त्यानंतर पुन्हा एक जागा त्यामध्ये ॲड करून 16 जागा आज दुपारपर्यंत देतो म्हणून सांगितलं होतं। परंतु या 16 जागा दिलेल्या आहेत त्यातल्या 7 जागा अशा आहेत ज्या जागांवरती कधीही भाजपचा उमेदवार विजयी झाला नाही। शिवसेनेचा तर दूर-दूरपर्यंत त्या 7 जागांवरती कधी संबंध नाही। ज्या ठिकाणी पराभव होणार आहे त्या ठिकाणच्या जागा तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत, त्यामुळे ह्या 7 जागांच्या बदल्यात आम्हाला दुसऱ्या ह्या 7 जागा द्या। या चर्चेचा जवळपास दुपारपर्यंत ही चर्चा जी आहे ती रंगलेली होती। त्याच्यावरती भाजपने जो आहे तो कुठलाही त्यांच्याशी संपर्क ठीक आहे। केलेला नव्हता। त्यानंतर स्वतः रवींद्र धंगेकर असतील किंवा इतर कार्यकर्ते अजित पवारांच्या भेटीला आले आणि दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला। बिलकुल त्यानंतर ही बिलकुल सगळी रोहन, सुकाणू अगदी समितीची त्याच मुद्द्यावर यायचं